तर आज या ठिकाणी आपण सर्वजण आलात त्याबद्दल मी सर्वांचा अगदी मनापासून आभार मानतो आणि सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो। आदित्य साहेब हे 15 तारखेला पिंपरी चिंचवड शहरात येत असल्यामुळं त्यांच्या मीटिंग हॉलच्या इथं सर्वे चालू होता, डिपार्टमेंट आले होते सर्व आणि साहेबांसंग असल्यामुळे मला यायला 15-20 मिनिटं उशीर झाला। तरी त्यांची माफी मागून मी या ठिकाणी आलो। आदित्य साहेब 15 तारखेला दुपारी 1 वाजता तातवडे येथील सिल्वर बँकेट हॉल इथं येणार आहे। त्यामुळं मी पुन्हा एकदा सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो उशीर झाल्यामुळे। खरं तर आजचा विषय असा होता, तातवडे येथील सर्वे नंबर 38, पुनवळे येथील सर्वे नंबर 38 व सर्वे नंबर 44 पैकी 91 आर जमिनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडनं आरक्षण क्रमांक 4/27 जे की शाळेचं आरक्षण आहे। हे आरक्षण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडनं डेव्हलप करण्यासाठी आदित्य एज्युकेशन कॅम्पस म्हणून रामनगर यांना भाडे तत्वावरती देत आहे आणि त्याबद्दल 15 तारखेला तो जीबी ठराव मांडणार आहेत। खरं तर मला सर्वांना एक सांगायचं आहे की आज या ठिकाणी आणि त्याचं प्रति महिना भाडं हे त्यांनी 3 रुपये 60 पैसे आकारलेलं आहे। जर पालिके आणि त्यातून जर दरमहा फक्त पालिकेला 3 लाख रुपये उत्पन्न मिळणार आहे। मग जी आदित्य एज्युकेशन कॅम्प कंपनी आहे हिला ती जागा भाडेतत्वावरती देण्यासाठी नक्की कोणाचा आग्रह आहे? दुसरी गोष्ट, जर त्या भागात कुठेही उच्च माध्यमिक शिक्षणाची आता आपण जर पाहिलं तर तातवडे, पुनवळे आणि रावेचा काही भाग घेतला, किवळेचा काही भाग घेतला, तर त्या परिसरात कुठेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडनं उच्च माध्यमिक विद्यालयाची सोय नाही। जर त्या ठिकाणी पालिकेतर्फे जर एक उच्च माध्यमिक विद्यालयाची सोय झाली तर त्यातून कितीतरी गोरगरीब विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शिक्षण मिळू शकतं। परंतु असं असताना देखील फक्त कोणाच्या तरी अट्टाहासापायी आणि एका आमदाराच्या आग्रहाखातीर फक्त ती जागा ती आदित्य एज्युकेशन कॅम्पसला देत आहेत। त्या ती जागा ही 30 वर्षासाठी भाडेतत्वावरती देणार आहेत। तर ती जागा भाडेतत्वावरती देऊ नये यासाठी आम्ही काल आयुक्त साहेबांना देखील भेटलो। जर आमचं निवेदन जुगारून जर त्यांनी ती जागा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने जर ती जागा आदित्य एज्युकेशन कॅम्पस जी की बोरवलीला आहे जर त्यांना ही जमीन भाडेतत्वावरती दिली तर शिवसेना येत्या 18 तारखेला रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही। दुसरी गोष्ट होती, पिंपरी तातवडे येथील सर्वे नंबर 64/2/1 मध्ये एका पूर्ण बिल्डरच्या फायद्यासाठी चक्क नाला हा टर्न करण्यात आलेला आहे। जे की नाला टर्न करण्याबाबत आम्ही जर माहिती घेतली तर त्यावेळेस असं सांगण्यात आलं की आम्ही एक प्रायव्हेट कन्सल्टंट एजन्सीची आम्ही माहिती घेतलेली आहे आणि त्या कन्सल्टंटच्या आधारे प्रभागनी त्यांना तो नाला शिफ्टिंगची परमिशन दिली। असं जर प्रत्येक प्रायव्हेट कन्सल्टंटच्या आधारे जर PCMC चालत राहिली तर या शहरात नाले राहतील का? जर प्रायव्हेट कन्सल्टंटच्या आधारे जर बिल्डिंग परमिशननी त्यांना जर प्लॅन सँक्शन देत असतील तर मग बांधकाम परवानगी घ्यायची गरज काय? बरोबर आहे ना? जर तुम्ही आज नाल्याचं स्वरूप चेंज करताय, कोणासाठी चेंज करताय? आणि नाला अशी आकारात त्याची आताची सद्यस्थिती अशी आहे की तो नाल्याचं काम पूर्ण झालेलं नाही। आता पावसाळा चालू होणार, त्याच्या लगत अनेक कितीतरी लोक राहतात। मग ते कोणाच्या फायद्यासाठी, म्हणजे एका व्यक्तीचा फायदा करण्यासाठी ते पूर्ण पाणी त्या लोकांच्या घरात सोडणार आहेत का आता? आणि प्रत्येक नैसर्गिक नाल्याची जर छेडछाड करत राहिले प्रत्येक जण तर या शहराची परिस्थिती कालांतराने काय होईल? तिसरी गोष्ट अशी होती की पिंपरी चिंचवड शहरात महानगरपालिकेतर्फे शाळेंमध्ये गणवेश वाटप केले जातात, शालेय साहित्य वाटप केलं जातं। आता ते साहित्य वाटप करण्यासाठी जगदंबा
पद्माचंद जैन यांची जी जगदंबा महिला रेडीमेड ड्रेसेस सोलापूर ही जी संस्था आहे, या संस्थेला हे देण्यात आलेलं आहे. 22 एप्रिल 2026 रोजी ठराव क्रमांक 366 नुसार हा ठराव पास झाला. परंतु महाराष्ट्र शासनाच्या GR नुसार 3 लाखाच्या वरती जर कोणती निविदा असेल किंवा 3 लाखाच्या वरती कोणत्या रकमेची जर हे असेल तर ती नियमानुसार त्याची ई निविदा काढणं गरजेचं असतं. परंतु मग कोणासाठी ई निविदा न काढता आणि त्या निविदामध्ये रक्कम जी काय असेल ती रक्कम देखील नाहीये. ज्यावेळेस तो ठराव पास झाला तर ती रक्कम देखील टाकलेली नव्हती. त्या ठरावाची प्रत देखील मी तुम्हाला देतो. मग कोणाच्या आग्रहाखातीर तो ठराव पास करण्यात आला? जे की सूचक म्हणून त्यामध्ये संदीप वगैरे देखील होते, नगरसेवक. त्यानंतर त्यांनी लेटर दिलं की बाबा सूचक यादीतनं माझं नाव वगळून यावं, कारण मी ते मांडलंच नव्हतं. विकास साने देखील अनुमोदक होते त्याला. दोघांचंही म्हणणे की तो आम्ही प्रस्तावही ठेवला नव्हता आणि विकास सानेंचं मत की आम्ही अनुमोदकही नव्हतो. नंतर त्याच्यात काही चेंज करण्यात आलं याची माहिती आम्हाला नाहीये. परंतु जर तुम्ही तो ठराव पास करताय, बरं त्या दिवशी अनेक म्हणजे जवळपास 32-33 ठराव असतील, सगळे पास करण्यात आले. परंतु तो ठराव पास करताना कुठली ई निविदा काढलेली नव्हती आणि त्या ठरावामध्ये कुठेही ती रक्कम लिहिलेली नाही. मग असा एकच ठराव कोणाच्या आग्रहाखातीर एवढ्या फास्ट पास करण्यात आला? आणि महाराष्ट्र शासनाचा GR देखील आमच्याकडे तोही दाखवतो. जर 3 लाखाच्या वरती जर आपण कुठल्याही रकमेच्या स्वरूपात हे काढत असेल किंवा कुठलेही टेंडर काढणार असेल आणि त्याची रक्कम जर 3 लाखाच्या पुढे असेल तर नियमाने त्याची ई निविदा म्हणजे प्रत्येकाचा कार्यकाल दिलेला आहे. 3 लाखापर्यंतचं जर काम असेल तर त्याची ई निविदाचा कार्यकाल दिलेला आहे. तुमचं 5 लाखापर्यंतचं काम असेल तर त्याच्या ई निविदाचा कार्यक्रम दिलेला आहे. तुमचं 5 कोटीच्या पुढचं बजेट असेल तर ते किमान 15 दिवसाच्या अगोदर ई निविदा पाहिजे. मग असं काही नसताना डायरेक्ट कोणती ई निविदा न काढता आणि त्यामध्ये कोणती रक्कम नसताना तो ठराव मंजूर कसा करण्यात आला? आता याबाबत काल आम्ही आयुक्त साहेबांची भेट घेतली होती खरं तर, परंतु ते म्हटले आपण सविस्तर याबाबत मी माहिती मागवतो. माहिती मागवण्यापेक्षा तुमच्याच ह्याच्यात तो ठराव पास झालेला आहे. आता ह्याच्या पलीकडे तुम्ही कोणती माहिती मागवणार आहे? पुनवळीची शाळा देखील असेल की बाबा तुम्ही मग कोणाच्या आग्रहाखातीर जर आता हे आरक्षणच जर असे तुम्ही डेव्हलपमेंट करायला गेले तर पिंपरी चिंचवडचं लवकरच खासगीकरण होईल. प्रत्येक आरक्षण जर तुम्ही जर प्रायव्हेट संस्थेला देत गेले तर पिंपरी चिंचवडचं खासगीकरणच होणार ना. आरक्षण हे गोरगरिबांच्या किंवा लोकांच्या सुखसुविधांसाठी असतं, जे की पिंपरी चिंचवड महानगरपालिका विकास आराखडा बनवताना त्या दृष्टीने टाकतात. परंतु ते टाकल्यानंतर जर तुम्ही प्रत्येक आरक्षण जर अशा असेल आणि ते जर प्रायव्हेट संस्थांना देणार असेल आणि त्याच्यामधनं उत्पन्न घेणारी ही प्रायव्हेट संस्था असणार आहे, म्हणजे आज तिथं जर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे जर शाळा बांधण्यात आली तर त्याचा महसूल हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेलाच मिळणार आहे. मग ते डोनेशन स्वरूपात असो किंवा फी स्वरूपात असो, वार्षिक फी असते त्या स्वरूपात. परंतु जर आज तीच जागा जर प्रायव्हेट संस्थेने डेव्हलप केली तर त्याची वार्षिक फी आणि त्याचं डोनेशन काय असेल याचा विचार करा. मग अशा प्रायव्हेट संस्थेमध्ये जर गोरगरिबांच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही आपल्या सर्वांच्या जो टॅक्स स्वरूपात चालती त्याच्यावरती चालती आणि असं असताना देखील सुद्धा तुम्ही कोणाच्या आग्रहाखातीर अशी जे आरक्षण आहे ते वारंवार असे देण्यात येतात. अजून एक गोष्ट होती, तातवडीतील जिल्हा परिषदेची शाळा जी की आमच्या गावात नाही. 2013 साली त्याचा GR निघालेला आहे. स्पेसिफिक त्यामध्ये लिहिलेलं देखील आहे बाबा तातवडे गावातील ती शाळा महानगरपालिकेकडे वर्ग करण्यात यावी म्हणून. आणि हा GR येतो, त्या GR मध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीवाढीमुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात मौजे तातवडे तालुका मोजे या गावाचा गावठाणासह पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभाग आणि नगर विकास विभाग या 2 प्रशासकीय विभागांनी घेतलेला असून त्या अनुषंगाने तातवडे मौजे
गावठाणच सर्वे नंबर 1 ते 176 मधील जिल्हा परिषद पुणे अंतर्गत असलेली प्राथमिक शाळा, त्यांच्या जमिनी, इमारती, अभिलेख या सर्वांना समाविष्ट करून घ्यावं. त्याच्या अटी फक्त 3च होत्या. एक की जिल्हा परिषद सेस फंडातून जी मालमत्ता निर्माण करण्यात आली आहे ती मालमत्ता हस्तांतर केल्यानंतर फक्त पालिकेला एक लेटर जिल्हा परिषदेला द्यायचं होतं आणि त्यांच्याकडनं माहिती घ्यायची का तुमच्या जिल्हा परिषदेच्या सेस फंडातनं आम्ही काही देणं आहे का म्हणून, आणि त्याची पूर्तता करणं आहे फक्त. 2009 ला तातोडे गावाचा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाला आणि 2012 ला तो डीपी मंजूर झाला. 2013 ला हा शासन निर्णय झाला. 13 ते 26 म्हणजे आता 13 वर्ष तरी अजून या शाळेला महानगरपालिकेने समाविष्ट केलेले नाही. तातोडेमधनं विकासनाच्या नावाखाली भरपूर सारा टॅक्स महानगरपालिकेकडे येतो, तो महानगरपालिकेला चालतो, पण त्यांची गोरगरिबांची लोक ज्या जिल्हा परिषदेच्या शाळेत जातात मग त्या शाळेचं वर्गीकरण करण्याला पालिका दिरंगाई करते. म्हणजे त्या मुलांना आजपर्यंत कुठेही महानगरपालिकेमार्फत ज्या सुखसुविधा मिळतात त्याचा लाभ घेण्यापासून आज तिथले गोरगरीब आमचे जे विद्यार्थी असतात ते वंचित राहतात. मग मोठी गोष्ट अशी काहीच नाही, एका दिवसात यांचे टेंडर सगळे पास होतात. ठराव पास होतो विदाऊट ई निविदा, ठराव पास होतो विदाऊट रकमेचा, परंतु 13 वर्षाला यांना एक लेटर आजपर्यंत जिल्हा परिषदेच्या शाळेला देता येत नाही का? किंवा जिल्हा परिषदेच्या सेस फंडातनं किती रक्कम बाकी, बस हे 3च अटी आहेत. हे पण मी तुम्हाला देतो सर्वांना. मी आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांनी पवना माहिती आम्ही पाहणी केली होती. त्या दिवशी रोमीबाई होते, आम्ही सर्वजण होतो, अमोल भाऊ होते. खरं तर पिंपरी चिंचवडला पाणी पुरवठा या पवना माईमधून होतो. आपण जर सध्याची परिस्थिती पाहिली ना, त्याचे फोटो आहेत, फोटो देखील मी तुम्हाला देतो सगळे. त्याचे फोटो जर पाहिले ना तर अक्षरशः म्हणजे कोणी ते पाणी पिणार नाही. परत डायरेक्ट नाल्यातनं घाण पाणी हे त्या ह्याच्यात सोडलेलं आहे. दुसरी गोष्ट, एका रिसॉर्टचं पाणी डायरेक्ट त्या तिथं सोडलेलं आहे. तिसरी गोष्ट, त्या रावेच्या बंधाऱ्याखाली दोन्ही बाजूनी म्हणजे जे ब्रिजचं काम झालं त्यानंतर राडा रोडा काढलाच नाही, उलटा अजून राडा रोडा आणून टाकण्यात येते. त्यामुळे नदी पात्र ही खूप छोट होते आणि तिथं अक्षरशः लोक दुपारचेच जुगार खेळत असतात, दारू पितात. त्या म्हणजे न सांगण्याच्या पलीकडचे प्रकार आहेत ते सगळे. आणि त्याच्याच बाजूला आणखीन एका मोठ्या सोसायटीचं पाणी सुद्धा त्या तिथं डायरेक्ट ड्रेनेज पाईपलाईनद्वारे सोडलेलं. मग आता हे सगळं सोडल्यानंतर हे एवढं जर घाण पाणी तुम्ही जर पिंपरी चिंचवड शहरात देत असेल आणि आपण जर आशिया खंडातली आपल्याला मोठी महानगरपालिका म्हणून समजून घेत असेल तर लज्जास्पद गोष्ट आहे. कारण इथल्या नागरिकांच्या, पिंपरी चिंचवड शहराच्या नागरिकांच्या जीवाशी तुम्ही खेळताय. आज जे पिंपरी चिंचवडचं भवितव्य आहे, जी लहान लहान मुलं आहे, आज त्यांच्या जीवाशी तुम्ही खेळताय. जलपर्णी काढायला मोठमोठे टेंडर निघतात यांचे, मग ते कोणासाठी निघतात? त्या तिथं जलपर्णीच्या नावाखाली आपणही बघतो, खरंच ती निघाली जाती का नाही निघाली जात, खरंच ती पूर्ण साफ केलं जातं का नाही केलं जात. मग अशा गोष्टी होत असताना आम्ही त्या दिवशी होतो, त्या दिवशी ते होडी चालक होते आमच्या संघ, त्यांनी सांगितलं की अक्षरशः वरतून ते प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये वरतून ते मास्कचे पिशव्या फेकल्या जातात. नाही ते प्रकारचं वस्तू त्या पाण्यामध्ये फेकल्या जातात आणि असं पाणी तुम्ही आम्हाला पिंपरी चिंचवड शहराला देता. म्हणजे खरं तर ही लज्जास्पद गोष्ट आहे. कारण तो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत खरं तर भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं असेल, परंतु कुठल्याच नगरसेवकाचं आजपर्यंत जो जगदंबा रेडीमेडला जो हे देण्यात आलं, वर्क ऑर्डर देण्यात आली, त्याबद्दल भाजपच्या कुठल्याही नगरसेवकांनी बोललं नाही. त्यानंतर त्यांचीच बी टीम असणारे राष्ट्रवादी, त्यांनी देखील त्या ठरावाबद्दल बोललं नाही. काही स्वरूपात 2 लेटर झाले, जसं की चांदगुडे ताई होत्या आमच्या, त्यांनी देखील त्या संस्थेला ते देऊ नका म्हणून लेटर दिलेले. त्यांनी देखील त्या लेटर मध्ये पूर्ण दिलेले ते लेटर देखील पूर्ण सविस्तर माहिती दिली होती, तरी ती
कोणाच्या म्हणजे आग्रहाखातीर आजपर्यंत हे सगळं केलं जाते आणि त्या टेंडरसाठी आयुक्तांना कोणाचे फोन येतात आज सुद्धा, तर ते जाणून घेणं आवश्यक आहे. आजचे विषय एवढेच होते. आमदारांचा उल्लेख केला पण आमदारांचं नाव नाही नेमके आमदार कोण आहे? त्या नावाचं स्पष्टीकरण आम्ही सांगेल, कारण तो ठराव 15 तारखेला पास होणार आहे. पास झाल्यानंतर निश्चितच त्या आमदाराची, जर तो आमदार आज एक संविधानिक पदावरती आहे आणि संविधानिक पदावरती असताना जर तो अशा प्रकारचं कृत्य करत असेल तर निश्चितच 18 तारखेला आम्ही सांगितलं की आम्ही त्या गोष्टीविरुद्ध आंदोलन करणार आहोत आणि 100% त्या दिवशी त्यांचं नाव जाहीर होईल. 15 तारखेला उद्या जर 15 तारखेला तो ठराव पासच नाही केला, जर 15 तारखेला ठराव पासच झाला नाही तर त्यांचं नाव घेऊन काय मजा आहे? आक्षेप आहे, पण 15 तारखेला ठराव पास होते का नाही पाहू ना आपण. आमचा विरोध 100% तो ठराव पास न व्हावा याच्यासाठी. मी सांगेल ना 18 तारखेला मोर्चा तर निघणारच आहे ना. 64/2/1 मध्ये ज्यांनी बांधकाम परवानगीसाठी अर्ज केलेला आहे, तुम्हाला अर्ज केला तर त्याचं नावही समजेल. त्यांचं एक टुलिप नावाने हे फक्त त्यांच्या फॉर्मचं नाव माहिती आहे. आता फॉर्म मध्ये कोण किती पार्टनर असतात हे तर सविस्तर माहित नसतं. टुलिप सांगितलं ना. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही शालेय साहित्यात भ्रष्टाचार अजून एक अंगणवाडी मध्ये जे मुलं शिकतात या मुलांच्या साहित्यासाठी महानगरपालिका ते सगळ्यांचं एकच आहे ना. ज्याला जगदंबा याला जे देण्यात आलेलं आहे ना, प्रतिनिधी जैन यांची जी जगदंबा क्रिएटिव्ह जे रेडीमेड जे ही संस्था, त्या संस्थेला हे पूर्ण टेंडर देण्यात आलेले आहे. त्याच्यामुळे सगळं येतं. 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांचे पॅन्ट, त्यानंतर पीटी शर्ट पूर्ण त्याच्यातच उल्लेख आहे. अंगणवाडी सहित पूर्ण. त्याचं पण टेंडर काढलेलं आहे. हे 1ली ते 10वी पर्यंतच निघाले. 1ली ते 10वी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाहेरच्या लोकांना हे टेंडर देते, याच्यामध्ये कोणीही बोलत नाहीये की का दिलं गेलं. कोणतं स्थानिक नगरसेवक आवाज काय म्हणले? एक बाहेरून ठेकेदार येतो, तो टेंडर टाकतो, याच्यावरती कोणीही बोलत नाहीये. कोणाचं येते हे? तुम्हाला सांगितलं ना, तुम भी खाओ मी भी खातो, असे भाजप आणि राष्ट्रवादीची अवस्था आहे सध्या. हा राष्ट्रवादी हा पक्ष आहे ना, नावाला विरोधी पक्ष नेता आहे. लेटर नाही कोणी नाही, त्याचा ठराव नाही. सगळे आमच्याकडे हो त्यानंतरच. मग मी तुम्हाला वारंवार तेच सांगतो की राष्ट्रवादी आणि भाजप हे एकच आहे सध्या. राष्ट्रवादी म्हणजे कोणती? शरद पवार गटाची की अजित पवार गटाची? बघा, पिंपरी चिंचवड सभागृहात फक्त अजित दादा यांचीच राष्ट्रवादी. सोसायटीचं परफेक्टली नाव माहित नाही, परंतु आपण जर त्या कोपऱ्यावरती गेला बंधाऱ्याच्या, त्याचा फोटो मी तुम्हाला दाखवतो. ते पूर्ण एक झाड पाडलेलं आहे त्यांनी खास पाणी सोडण्यासाठी, आणि त्या झाडाच्या खाल्लं पाईप आलेलं आहे आणि त्या पाईपातनं सगळं सांडपाणी येतंय. रावेच्या बंधाऱ्याच्या खालीच
फार्म हाऊसचा उल्लेख केला त्याचं काय कोणतं फार्म हाऊसचं? त्याचाही फोटो मी तुम्हाला देतो ना आता. हा तिकडे नाही अलीकडेच. अध्यक्ष तुम्ही म्हणतात की आयुक्ताला वारंवार फोन येतात, ते कोण कोणाचे येतात? आयुक्तांना विचारा ना. असं इथे भेटत नाही कोणाला. तर सांगा ना, म्हणजे ते आम्ही आयुक्ताला आम्ही सांगण्यापेक्षा तुम्ही आयुक्तांनाच विचारा ना. तुमच्याकडे कळू लागलं. 18 तारखेला 100% मोर्चा येईल. त्या मोर्चामध्ये सगळ्यांचे नाव निघतील. हो चेतन भाऊ, हे जे तुम्ही आदित्य एज्युकेशन कॅम्पस दिला इथं, पण त्याच्यावरती ठरावावरती काहीतरी ऑक्सफोर्ड असं काहीतरी नाव आहे. आदित्य नाही. अगर माझ्याकडे ठरवून जातो. सर्वे नंबर नाही. सर्वे नंबर 38 व सर्वे नंबर 44. ते आरक्षण नंबर आहे. हो एकच मिनिट. तुम्ही आदित्य दिले. काय बरं चेंजिंग केलंय का त्यांनी असं? जर समजा ऑक्सफर्डला पहिलं दिलं होतं, मग ते काय परत चेंज करून आदित्यला दिलंय का? नाही. ठराव सुरुवातीपासून आदित्य एज्युकेशन कॅम्पस नावाने. मी हे दिलं ना रे संदेश. ते पेपर कुठे मी दिलेले. ऐका ना, मागच्या दिवशी आदित्य ठाकरे आमच्या पक्षाच्या सर्व लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी येणार. अध्यक्ष ऐका ना, या सर्व गोष्टी जर तुम्हाला गोपनीय ठेवायच्या असत्या, मग 18 तारखेला प्रेस का नाही घेतली? 15 तारखेला डीपी आहे ना. 15 तारखेच्या संदर्भात तुम्ही 15 तारखेला तुमच्या मार्फत सर्वांना समजलं पाहिजे ना की 18 पास नाही झाला पाहिजे म्हणून. नाव जर तुम्ही जाहीर नाही केलं तर कसं होतं? कोणाचं केलं की आदित्य एज्युकेशन कॅम्पस. ठीक आहे ना, आपण पाहू. 15 तारखेच्या जीबी मध्ये आहे ना, तो ठराव आहे ना, ठराव चुकीचं दाखवते. कारण 15 जीबीला जो विषय आहे ना, ठराव क्रमांक 7 आहे 7. जीबीला जो येणारा ऑक्सफर्ड मध्ये येणार. जो अध्यक्ष भावी आमदार आणि स्थानिक नगरसेवकांचा काही इथं संबंध आहे का त्याच्यात? शाळेमध्ये कोणत्या? तुमच्या वार्डाचे नगरसेवक आणि भावी आमदार यांचा काही संबंध आहे का त्याच्यात? नाही. नक्की का? नक्की. बघा बरं. खरं तर आम्ही आता सांगितलं की पुनवळे येथील सर्वे नंबर 38 व सर्वे नंबर 44 पैकी 91 क्षेत्र आहे. आरक्षण क्रमांक 4/57 नुसार शाळेसाठी आरक्षित होतं. परंतु पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडनं हे आरक्षण विकसित न करता एक प्रायव्हेट संस्थाला जिचं नाव आहे ईस्ट ऑक्सफर्ड इंटरनॅशनल फाउंडेशन, या संस्थेला ती जागा विकसित करण्यासाठी देत आहे. खरं तर आपण पाहिलं तर तातवडे असेल, पुनवळे असेल आणि आजूबाजूचा परिसर असेल, या सर्व परिसराची विचार जर आपण केला
तर त्या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडनं जर ते आरक्षण विकसित करण्यात आलं तर त्याची निश्चितच चांगल्या प्रकारचा महसूल पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला मिळेल आणि तिथली जे गोरगरीब लोक असतील त्यांना त्या विकसित आरक्षण झाल्यानंतर तिथं जे स्कूल किंवा जी शाळा उच्च दर्जाची बांधली जाईल त्याचा लाभ त्यांना घेण्यात येईल. दुसरी गोष्ट आम्ही दाखवली की ताथोडे येथील जी जिल्हा परिषदेची शाळा आहे, आपण जर पाहिलं तर 2009 साली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये ताथोडे गावाचा समावेश करण्यात आला होता. 2012 साली त्या ठिकाणी प्रस्तावित डीपी मंजूर झाला. 2013 साली शासनाकडनं निर्णय झाला की बाबा जिल्हा परिषदेची शाळा ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे वर्गीकरण करण्यात यावी. परंतु अद्याप 13 वर्ष झाले या गोष्टीला, तरी सुद्धा जिल्हा परिषदेची शाळा ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे वर्ग करण्यात येत नाही. खरं तर हा उशीर का होतोय? कारण तिथं जे गोरगरीब विद्यार्थी शिकतात आज देखील ते त्या जे शालेय वाटप असेल किंवा कोणत्या बाकीच्या गोष्टी असतील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे ज्या सुविधा मिळतात त्या सुविधांपासून ते गोरगरीब विद्यार्थी हे वंचित राहतात. तिसरा मुद्दा आमचा होता तातवड्यामध्ये सर्वे नंबर 64/2/1 मध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडनं अभिप्राय देताना नाला दाखवलेला आहे, परंतु ज्यावेळेस बांधकामची परमिशन देण्यात आली तर तो सी स्वरूपात तो नाला वळवण्यात आला होता. त्याबद्दलची माहिती आम्ही प्रभाग अधिकाऱ्यांना विचारली असता तिथनं आम्हाला कागदावरती अशी माहिती देण्यात आलेली आहे की प्रायव्हेट कन्सल्टंटची त्यांनी ओपिनियन घेऊन तो नाला त्या प्रकारे त्यांनी वळवण्यात आले. खरं तर हा नाला कोणाच्या फायद्यासाठी वळवण्यात आला आहे आणि आता पावसाचे दिवस चालू झालेले आहेत, अद्यापही त्या ठिकाणी त्या नाल्याचं काम पूर्ण न जर ज्या स्वरूपात त्याला वळवायचं आहे त्या स्वरूपात जर कामही देखील पूर्ण नसून झालं तर मग त्या नाल्याचं पाणी जाणार कुठं? आणि असं जर प्रायव्हेट कन्सल्टंटच्या विश्वासावरती जर पिंपरी चिंचवड महानगरपालिका बांधकामाची परमिशन देत असेल तर मग या ठिकाणी तुम्ही बांधकाम हा पूर्णपणे बंद करण्यात आला पाहिजे. कारण प्रायव्हेट कन्सल्टंटच ऐकून जर सगळ्या गोष्टी होणार असेल तर मग पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने नियम बनवले कशाला सर? त्याच्या नियमानुसार जर त्याचे इरिगेशन डिपार्टमेंटची परमिशन नसेल किंवा काही नसेल मग कोणाच्या घाटासाठी हे पूर्ण रचलं जातं. चौथी गोष्ट जी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे दरवर्षी गणवेश व शालेय वस्तूचं वाटप करण्यात येतं. आपण जर पाहिलं तर त्यामध्ये ठराव क्रमांक 366 22 एप्रिल रोजी हा मंजूर करण्यात आला होता आणि तो ठराव फत्तेजंग जैन जगदंबा नावाची जी काही संस्था आहे त्या संस्थेला देण्यात आला होता. खरं तर आपण पाहिलं तर 3 लाखाच्या पुढं जी अनामत रक्कम असते जी रक्कम असते त्यासाठी ई निविदा काढणं हे गरजेचं असतं. हे मी नाही, हे शासन निर्णय आणि त्याचं GR देखील मी तुम्हाला दाखवू. मग या गणवेश वाटपात जर भल्या मोठ्या रकमेची जर हे असेल तर मग त्याची ई निविदा का नाही काढण्यात आली आणि त्या जो ठराव ठेवण्यात आला होता त्या ठरावामध्ये त्या ठिकाणी त्या रकमेचं स्वरूप का नाही लिहिण्यात आलं? मग हा ठराव कोणासाठी पास करण्यात आला त्यावेळी? खरं तर हा ठराव रद्द करून पुन्हा नव्याने त्याची ई निविदा काढून रीतसर प्रमाणे ते कार्यरत करायला पाहिजे. तर सत्ताधारी पक्षाने कुठलंही चुकीचं काम केलं तर विरोधी पक्ष त्याला विरोध करायला हवा, मात्र या ठिकाणी विरोध होताना दिसत नाहीये. आणि जर समजा हा ठराव जर मान्य झाला तर येणाऱ्या काळामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची काय भूमिका असेल? जर 15 तारखेला पुनवळे जागा ही ऑक्सफर्ड जी काही संस्था आहे त्या संस्थेला देण्याचा निर्णय झाला तर 18 तारखेला 100% शिवसेना याविषयी मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती उतरून आंदोलन करणार आणि आंदोलनच नाही करणार तर त्याच्या विरुद्ध 100% न्यायालयात देखील दाद मागणार.